नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौमनीषाताई अभ्यंकर यांनी. आजचा आपला भाग चाललाय 312वा, प्रकरण चाललंय 60वं, लाली मेरे लाल की. दोहे आज आपण घेणार आहोत 5 ते 8. प्रथम आपण 5वा दोहा ऐकूया. हम वासी वा देश के जहाँ पुरुष की आन, दुख सुख कोई व्यापे नहीं, सब दिन एक समान. हम वासी वा देश के जहाँ पुरुष की आन, दुख सुख कोई व्यापे नहीं, सब दिन एक समान. आन आन म्हणजे मर्यादा. दोह्याचा अर्थ ऐकूयात. आम्ही त्या अद्भुत देशाचे निवासी आहोत जिथे परमात्मा पुरुषाची मर्यादा आहे. तिथे कोणालाही दुःख आणि सुख व्यापून टाकत नाही, म्हणजेच ती सुखदुःखाच्या पलीकडची स्थिती आहे. तिथे सर्व दिवस एकसारखेच असतात. कबीर या दोह्यात आपला परमात्मा अनुभव सांगतायत. परमात्म ज्ञानाचं हे वैशिष्ट्य आहे की साधक या ज्ञानामुळे परमात्म स्वरूपच होतो. इतर कोणतंही ज्ञान करून घेतलं तरी तिथे ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय ही त्रिपुटी शिल्लक राहते, परंतु या ज्ञानामध्ये त्रिपुटीचा अंत होतो. कबीर सांगतात की आम्ही त्या प्रदेशातील रहिवासी आहोत जिथे त्या परमपुरुषाचं वास्तव्य आहे. या ज्ञानाचं आणखीन एक वैशिष्ट्य त्यांनी सांगितलेलं आहे की तिथे कुणालाही सुख किंवा दुःख होतच नाही. सुख आणि दुःख सापेक्ष असतात. दुःख असेल तर सुखाची कल्पना करता येते, किंवा सुख असेल तर दुःख म्हणजे काय ते कळू शकतं. पृथ्वीवरून अनुभव घेतला की प्रकाश किंवा अंधार ही काय चीज आहे ते कळतं, पण प्रत्यक्ष सूर्यावर प्रकाश किंवा अंधार म्हणजे काय ते कळणारच नाही. सर्व काही प्रकाशमयच आहे असाच अनुभव येईल. तसेच परमात्म्याचं ज्ञान झालं की सुख किंवा दुःख हे सापेक्ष ज्ञान होतच नाही. तिथे केवळ सुखाचाच, आनंदाचाच प्रत्यय येतो. ही सुख दुःखातीत अशी अवस्था आहे. आता आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. प्रदेशाचे त्या आम्ही निवासी, परमात्म्याचे भान, सुख दुःख वा व्यापत नाही, सारे दिन समान. प्रदेशाचे त्या आम्ही निवासी, परमात्म्याचे भान, सुख दुःख वा व्यापत नाही, सारे दिन समान. पुढचा दोहा ऐकूयात 6वा. हम वासी वा देश के जहाँ ब्रह्म का कूप, अविनाशी विनसै नहीं, आवै जय स्वरूप. हम वासी वा देश के जहाँ ब्रह्म का कूप, अविनाशी विनसै नहीं, आवै जय स्वरूप. दोह्याचा अर्थ ऐकूयात. आम्ही त्या आंतरिक प्रदेशाचे निवासी आहोत जिथे ब्रह्मरूपी विहीर आहे. तिथे जे अविनाशी तत्व आहे ते कधीही नाश पावत नाही, पण बाह्य शरीराचं येणं जाणं मात्र होत असतं. कबीरांनी इथे परमात्म्याला ब्रह्मकूप म्हटलेलं आहे. या ब्रह्मकूपात ब्रह्मरूपी पाणी भरलेलं आहे. ते कधीही आटत नाही. त्या ब्रह्मकूपाची प्राप्ती झाली तर एरवी शरीराने जा ये करणाऱ्या, म्हणजेच जन्ममृत्यूचे फेरे घेणाऱ्या जीवालाही अविनाशित्व प्राप्त होतं. जोवर त्या ब्रह्मकूपाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत शरीराने जाणं येणं घडतं, म्हणजे जीव वारंवार जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकत असतो. आपण आता ऐकूयात ह्या दोह्यावरची मराठी साखी. प्रदेशाचे त्या आम्ही निवासी, ब्रह्मकूप तो जेथे, जन्म मृत्यू ते नाही आता, अमरत्व प्राप्त तेथे. प्रदेशाचे त्या आम्ही निवासी, ब्रह्मकूप तो जेथे, जन्म मृत्यू ते नाही आता,
अमरत्व प्राप्त तेथे. पुढचा 7वा दोहा ऐकूया. हमवासी वा देश के गगन धरण दुई नाही. भौरा बैठो पंख बिन देखौ पलकौ माही. हमवासी वा देश के गगन धरण दुई नाही. भौरा बैठो पंख बिन देखौ पलकौ माही. दुई म्हणजे दोन्ही, पलक म्हणजे पापणी. दोह्याचा अर्थ ऐकूयात. आम्ही त्या अलौकिक प्रदेशाचे निवासी आहोत, जिथे आकाशही नाही, धरती पण नाही, म्हणजे भौतिक स्थितीच्या पलीकडे आम्ही आहोत. तिथे पंखाशिवायच मनरूपी भवरा शांत ध्यानात निमग्न राहतो आणि आपल्या पापण्यांच्या आत आपल्या प्रियाचं दर्शन घेतो. जोपर्यंत परमात्म्याचं ज्ञान होत नाही तोपर्यंत सर्व भौतिक सृष्टीचं भेदरूपाने ज्ञान होत असतं. ग्रह, तारे, आकाश, पृथ्वी, पशु, पक्षी असे नाना भेद दिसतच राहतात. पण परमात्म्याचं ज्ञान झालं की हा सगळा भेद मावळतो. आणि म्हणूनच कबीर म्हणतात की जिथे आकाशही नाही किंवा धरती पण नाही अशा प्रदेशाचे आम्ही निवासी आहोत. आता मन शांत झालेलं असतं. कोणतेही संकल्प किंवा विकल्प करण्याची स्थिती नसते. पंख असले की भुंगा ते फडफडवत उड्डवणारच. पण पंख तुटल्यावर जसा तो एके ठिकाणी बसून राहील तसंच मन आता न मन किंवा अमन झालेलं आहे. केवळ परमात्म्याचाच अनुभव घेत राहिलेला आहे. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. प्रदेशाचे त्या आम्ही निवासी, ना धरणी ना गगन. पंखा विणत भ्रमर फुलावरी करी तसे रसपान. प्रदेशाचे त्या आम्ही निवासी, ना धरणी ना गगन. पंखा विणत भ्रमर फुलावरी करी तसे रसपान. 8वा दोहा ऐकूयात. हमवासी वा देश के 12 मास विलास. प्रेम झरे विगसे कमल तेज पुंज परकाश. हमवासी वा देश के 12 मास विलास. प्रेम झरे विगसे कमल तेज पुंज परकाश. अर्थ ऐकूया दोह्याचा. आम्ही त्या अलौकिक प्रदेशाचे निवासी आहोत, जिथे 12ही महिने आनंदच असतो. तिथे प्रेमरूपी झरा अखंड वाहत असतो आणि हृदयरूपी कमल विकसित झालेलं असतं आणि आत्मस्वरूपाचा दिव्य प्रकाशही फाकलेलाच असतो. ते परमात्मस्वरूप कसं आहे ते कबीरांनी इथे सांगितलेलं आहे. तिथे प्रेमरूपी झरा अखंड वाहत असतो कारण ते आनंद स्वरूप आहे, ते प्रकाश रूप आहे. सूर्यप्रकाशात कमलिनी विकसित व्हावी त्याप्रमाणे त्या परमात्म्याचा प्रकाशात हृदयरूपी कमल नित्य विकसित असतं आणि आनंदाचा उपभोगही घेत असतं. एरवी नैसर्गिक अशी कोणतीही गोष्ट 12 महिने काही प्राप्त होत नाही. फळं किंवा फुलं त्या ऋतुकाळी प्राप्त होतात, पण हा आनंद मात्र 12ही महिने प्राप्त होतो. अर्थातच ही शब्दात वर्णन करून सांगण्याची भाषाच नाही आहे, कारण तिथे दिवस, रात्र, महिना, वर्ष असा कोणताही भेद नाही आहे. आता आपण ऐकूया या दोह्यावरची मराठी साखी आणि या मराठी साखी बरोबरच आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. प्रदेशाचे त्या आम्ही निवासी, जेथे नित्य विलास. प्रेम झरे कमल विकसे तेजस्वी तो प्रकाश. प्रदेशाचे त्या आम्ही निवासी, जेथे नित्य विलास. प्रेम झरे कमल विकसे तेजस्वी तो प्रकाश.